नमस्कार मंडळी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कालपासून सुरू झालेले आहे। यामध्ये पुरवण्या मागण्या काही मागण्यात आलेल्या आहे। आता ह्या पुरवण्या मागण्या नेमक्या काय असतात हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर नमो योजनेचे जे काही पैसे असतील ते 2000 रुपये मिळणार आहेत का 3000 रुपये मिळणार आहेत असे आपले काही प्रश्न असतील। नेमके हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत आणि तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मंडळी त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। मंडळी जे काही पुरवण्या मागण्या आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। जे काही बजेट असते त्या बजेटामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काही पुरवण्या मांडलेल्या आहेत। जे काही अधिवेशन असेल त्या अधिवेशनात ह्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। यावर्षी जे काही मागच्या वर्षी नुकसान भरपाई झाली होती किंवा नुकसान झालं होतं शेती पिकाचं त्यासाठी पुरवणी मागणी काही मागण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही सोयाबीन असेल कापूस असेल याच्यासाठी भावांतर योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्यासाठी काही बजेट हे उपलब्ध नाही, त्यासाठी सुद्धा बजेटच्या माध्यमातून पुरवणी मागणी ही मागण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर नमो योजना असेल या संदर्भात 1000 रुपयाची वाढ केली जाणार आहे असेही बोलले जात आहे आणि या 1000 रुपयाच्या वाढीसाठी सुद्धा पुरवणी मागणी ही मागण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे बरेच बाकी आहेत। या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा पुरवण्या मागण्या ह्या मागण्यात आलेल्या आहेत। जे काही निधी असतो तो मागण्यात आलेला आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्याच्या पगारी रोखलेल्या आहेत। मास्तर असतील, पोलीस असतील किंवा इतर कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या सुद्धा पेन्शन असतील किंवा पगारी असतील त्या रोखलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा जी काही महाराष्ट्राची तिजोरी आहे ती पूर्णपणे खाली झालेली आहे। त्यासाठी पुरवणी मागणी ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला मागण्यात आलेली आहे आणि ही या झाल्या पुरवणीच्या स्पष्टीकरण। आता यामध्ये जे काही लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे मिळणार आहेत, म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत। 3000 रुपये ह्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। परंतु आपला एक महत्त्वाचा विषय याच्यात काही नमो योजना चालू करण्यात आलेली आहे। या नमो योजनेच्या संदर्भात आता परत एकदा बजेट लागणार आहे। बजेटाशिवाय कोणत्याच प्रकारची निधीचे वितरण हे केले जात नाही आणि जे काही आता पुरवणी मागणी मागण्यात आलेली आहे त्यामध्ये परत एकदा 2000 रुपयाच्या ऐवजी 3000 रुपयाचं मानधन हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे। म्हणजेच अर्थातच वर्षाला आपल्याला 9000 रुपये नमो योजनेचे मिळणार आहेत आणि पीएम किसानचे सुद्धा 6000 रुपये अशा पद्धतीने आपल्याला जे काही आहे ते 15000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। परंतु त्यासाठी आता पुरवणी मागणी मागण्यात आलेली आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 तारखेनंतर जे काही नमो योजनेचा हप्ता आहे, शेतकरी सन्मान योजनेचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशा पद्धतीची सुद्धा काही माहिती एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जे काही शेतकरी असतील, ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत केवायसी केलेल्या आहेत अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे। जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी झाल्या नसतील किंवा केल्या नसतील तर आपण आपली केवायसी करून घ्या, आपला आधार शेडिंग करून घ्या, त्याशिवाय आपल्याला खात्यावरती हे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच आपल्याला 2000 रुपयाच्या ऐवजी 3000 रुपयाचा हप्ता 10 तारखेनंतर मिळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जे काही कर्मचारी असतील, नोकरीधारक असतील याही शेतकऱ्यांच्या याही कर्मचाऱ्यांच्या यामध्ये पेन्शन रोखलेले आहेत, पगारी रोखलेले आहेत, अशाही पगारीचं वाटप केलं जाणार आहे। यामध्ये 10 तारखेनंतर हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती काहीशी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय श्री